ताज्या वाटाण्याचा हा पदार्थ 100% मुलांना आवडेल। ताजा वाटाणा सोबतच भरपूर भाज्यांचा हा नाश्ता सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा घाई गडबडीच्या वेळी सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। भरपूर भाज्या यामध्ये असून सुद्धा चवीला इतका छान बनेल की मुलं नेहमी हाच नाश्ता मागतील। चला तर मग रेसिपी पाहूया। तर त्यासाठी इथे मी मटार सोबत काही भाज्या सुद्धा घेतलेल्या आहेत। 1 वाटी वाटाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यासोबतच 1 ढोबळी मिरची, 1 गाजर घेतलेला आहे, अर्धी वाटी स्वीट कॉर्न घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। मुलांना आवडणाऱ्या न आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता। हा पदार्थ असा बनेल की न आवडणाऱ्या भाज्या असून सुद्धा मुलं खूप आवडीने खातील। तर गाजराची साल काढून घेतली आणि हे किसून घेतलं किंवा बारीक चिरून घेऊ शकता, चॉप सुद्धा करून घेऊ शकता। ढोबळी मिरची इथे मी अर्धीच वापरलेली आहे, ती सुद्धा बारीक चिरून घ्यायची किंवा ज्या भाज्या तुम्हाला वापरायच्या आहे ते मोठं चिरून घ्यायचं आणि चॉपरला सुद्धा एकत्रच चॉप करून घेऊ शकता। सकाळच्या टिफिनसाठी जर हा पदार्थ बनवायचा असेल तर आदल्या रात्रीच भाज्या बारीक चिरून फ्रीज मध्ये ठेवू शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणा काढून घेतला, कोथिंबीर घेतली आणि मिरची सुद्धा घेतलेली आहे। मिरचीचं प्रमाण मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची। कोथिंबीर घातल्यामुळे याला मस्त हिरवागार असा रंग येणार आहे। मुलांना सुद्धा कलरफुल पदार्थ खायला खूप आवडतं। तर हे पहा, अशी याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। हे पहा, मस्त याला रंग सुद्धा आलेला आहे। आता यामध्ये अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा नसेल तर उपम्याचा रवा मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचा। तो रवा बारीक वापरायचा, म्हणजे बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि हे बनवताना तुटत नाही। या पेस्ट मध्येच रवा सुरुवातीला मिक्स करून घेतला। थोडंसं हे सैलसर आपल्याला करून घ्यायचंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी घेतलेलं होतं त्यातलं थोडं घेतलं आणि साधारण अशी याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची। 5 ते 6 मिनिटे आपल्याला भिजत ठेवायचं आहे, कारण रवा चांगला भिजला गेला पाहिजे। त्यामुळे हे पहा, असं हे सैलसर करून घेतलं। यावर आता झाकण ठेवून फक्त 5 ते 6 मिनिटे हे भिजत ठेवायचं। तोपर्यंत भाजींची सुद्धा सगळी तयारी होऊन जाते। तर एका वाटीमध्ये किसून घेतलेलं गाजर घेतलं, चिरून घेतलेली ढोबळी मिरची घेतली, यामध्ये अर्धी वाटी स्वीट कॉर्न घेतले, 3 ते 4 चमचे चीज घेतलेला आहे। मुलांसाठीच बनवणार असाल तर चीज नक्की वापरा। थोडंसं यामध्ये मीठ घेतलं आणि थोडीशी मिरपूड घेतली। आता हे सगळं फक्त चांगलं मिक्स करून घ्यायचं। ही भाजी आपल्याला तेलावरती परतून घ्यायची काहीच गरज नाही। चीज असलेला कोणताही पदार्थ मुलं सुद्धा खूप आवडीने खातात आणि चीज मुलांसाठी खूपच फायदेशीर असतं आणि चीज असल्यामुळे मुलांच्या न आवडत्या भाज्या यामध्ये घातल्या तरी सुद्धा मुलं हे खूप आवडीने खातील। 5 ते 6 मिनिटे झालेले आहेत। यामध्ये जो रवा आहे ना तो सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा इनो घ्यायचा। यावरती थोडंसं पाणी घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। इनो वापरायचं नसेल तर नाही वापरला तरी सुद्धा चालेल। इनो वापरल्यामुळे हे फक्त थोडंसं आतून जाळीदार बनतं। आता या भाज्या सगळ्या यामध्ये काढून घेतल्या, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। भाज्यांची तयारी जर आदल्या रात्रीच करून ठेवलेली असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनसाठी हा पदार्थ झटपट बनून तयार होईल। एखादा छोटा पॅन किंवा तडका पॅन गरम करून घ्यायचा, त्यामध्ये 1 चमचाभर तेल घ्यायचं आणि तीळ घ्यायचे। यामध्ये 1 ते 1.5 पळी हे करून घेतलेलं बॅटर काढून घेतलं, कडेपर्यंत व्यवस्थित पसरून घ्यायचं। एका वेळी यामध्ये जास्त बॅटर घ्यायचं नाही, नाहीतर मग आतपर्यंत शिजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो। तर ती झाकण ठेवायचं, एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची। ची बाजू थोडीशी सुकल्यासारखी वाटली की हे पलटून घ्यायचे। पहा, 3 ते 4 मिनिटे एक बाजू मी भाजून घेतलेली आहे। पुन्हा याचं झाकण काढून घेतलं, थोडंसं तेल लावून घेतलं। उलथाण्याच्या साहाय्याने याच्या कडा अगोदर पॅन पासून वेगळ्या करून घ्यायच्या, जे पलटून घेताना अजिबात हे तुटणार नाही। बारीक रवा वापरल्यामुळे काय होतं, याला बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि त्यामुळेच हे पलटून घेताना अजिबात तुटत नाही। तर एक बाजू चांगली भाजून झालेली आहे। आता पलटून दुसरी बाजू सुद्धा 3 ते 4 मिनिटे भाजून घ्यायची। तर हे पहा, दोन्ही बाजूनी 3 ते 4 मिनिटे चांगलं हे भाजून घेतलेलं आहे। आतपर्यंत व्यवस्थित हे शिजलेलं आहे आणि बाहेरून मस्त कुरकुरीत झालेला आहे। हिवाळ्यामध्ये आपल्या घरी ताजा वाटाणा तर भरपूर असतो, तर मुलांना आवडणारा हा असा ताज्या वाटाण्याचा पदार्थ एकदा नक्की करून पहा। कोणत्याही प्रकारच्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत सुद्धा चवीला अतिशय छान लागतं। यामध्ये चीज असल्यामुळे मुलं असाच हा पदार्थ खूप आवडीने खातील। चीजचं प्रमाण सुद्धा मुलांना आवडेल त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता। तर मुलं भाज्या आवडीने खात नसतील तर या पद्धतीने हा ताज्या वाटाण्याचा आणि भरपूर भाज्यांचा पदार्थ नक्की बनवून पहा। तर हे पहा, आतून सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे, रंग सुद्धा मस्त आलेला आहे। हा पदार्थ चवीला सुद्धा अतिशय छान लागतो। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।